या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. रामकृष्ण हरी मंडळी, आज द्वितीयम ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणी देवीचं स्वरूप काय? एका हातामध्ये कमंडलू, एका हातामध्ये जपमाळ, साधनेमध्ये मग्न असलेली तपस्विनी रूपातील ही माता आहे. लहानपणापासूनच हिला शिवांना पती म्हणून स्वीकारण्याची इच्छा होती आणि नारदांनी तिला सांगितलं, तुला शिवांना पती म्हणून जर स्वीकारायचं असेल तर तुला कठोर तपश्चर्या करावी लागेल. आणि त्यानंतर सुरू झाले पार्वती मातेचे ते कठोर तप. अनेक वर्ष फळं खाल्ली, त्यानंतर झाडाची पाने, त्यानंतर गवत व शेवटी काही न खाता पिता अनेक वर्ष पार्वती मातेने कठोर तपश्चर्या केली. थंडी, ऊन, वारा, पाऊस, कडाक्याचे ते दिवस त्यांनी शांतपणे सहन केले. या अनंत सहनशीलतेमुळे व अविचल श्रद्धेमुळे अखेर भगवान शिव प्रसन्न झाले आणि यामुळेच या रूपाला ब्रह्मचारिणी म्हटले जाते. वैज्ञानिकदृष्ट्या त्या स्वाधिष्ठान चक्राशी संबंधित आहेत. हे चक्र शरीरातील इच्छाशक्ती, आत्मसंयम, धैर्य व सृजनशीलतेचं केंद्र आहे. या देवीच्या पूजनाने मनाला संयम, धैर्य आणि दृढ निश्चयाची प्राप्ती होते. हिच्या साधनेतून मनावर नियंत्रण मिळतं, आपली मानसिक शक्ती वाढते आणि आत्मविश्वास दृढ होण्यास मदत होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशीची जी साधना आहे ती सहनशीलता आणि आत्मबल यावर आधारित असते. नवरात्रीच्या या मंगल समयी तुमच्या सर्वांचं मन स्थिर होऊन तुमचं आत्मबल वाढावं हीच ब्रह्मचारिणी देवीच्या चरणी प्रार्थना. नवरात्रातील तिसऱ्या दिवशी देवीच्या कोणत्या रूपाची पूजा केली जाते हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.